विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला भाषा विज्ञान आणि मराठी भाषा या आपल्या अभ्यासपत्रिकेतील मराठीची वर्णमाला हे प्रकरण शिकवणार आहे। या प्रकरणातली काही माहिती आपण यापूर्वी पाहिलेली आहे। आज आपण मानवी स्वरयंत्र आणि किंवा वागिंद्रियाची आकृती, जी आकृती मी या ठिकाणी काढलेली आहे, ही समजून घेणार आहोत। मित्रांनो, ध्वनींचा उच्चार करताना मुखातील ज्या निरनिराळ्या अवयवांचा विशेष उपयोग होतो त्या भागाचे नाव ध्वनी गटाला दिले जाते। त्या निरनिराळ्या भागांना उच्चार स्थाने असे म्हटले जाते। स्वरांच्या या उच्चार स्थानानुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते। आपण हे वर्गीकरण बघूया। कंठ अर्थात बघा, कंठ ग्रंथी या ठिकाणी आहेत। हा कंठ असलेला भाग आहे। तर कंठ ध्वनी कुठले आहेत? कंठस्थानापासून उच्चारले जाणारे जे स्वर आहेत ते अ, आ, आहा अशा प्रकारचे आहेत। त्यानंतर तालव्य, तालू स्थानापासून उच्चारले जाणारे स्वर, जसं की ई आणि ई। हे बघा, इथं कठीण तालू आहे, इथं मृदू तालू आहे। या तालू स्थानापासून उच्चारले जाणारे जे उच्चार आहेत ते ई आणि ई असे आहेत। त्याचबरोबर दंत्य स्थानापासून उच्चारले जाणारे स्वर, जसं की लृ लृ, इथं जीभ दाताला लागते आणि मगच हा उच्चार होतो। त्यामुळं तिथं मुखातील दात हे अवयव फार महत्वाचे आहेत। त्यानंतर मूर्धन्य, मूर्धा स्थानापासून उच्चारले जाणारे स्वर, जसं की रू लृ। ओष्ठ, आता बघा, हा वरचा ओठ आहे, हा खालचा ओठ आहे। या ओठांपासून जे उच्चारले जाणारे जे स्वर आहेत त्यांना ओष्ठ स्वर असं म्हटलं जातं। जसं की उ उ, हे जे स्वर आहेत हे ओष्ठ स्थानापासून उच्चारले जातात। कंठ तालव्य, कंठ आणि तालू, कंठ आणि तालू यांच्यापासून उच्चारले जाणारे जे स्वर आहेत त्यांना कंठ तालव्य स्वर म्हटलं जातं। जसं की ए आई, उच्चार करून बघा तुम्ही, ए आणि आई यांचा उच्चार कशा पद्धतीने होतो। त्यानंतर कंठोष्ठ, जसं की कंठ आणि ओठ या दोन अवयवांपासून ज्या उच्चारांची निर्मिती होते त्यांना कंठोष्ठ स्वर असं म्हटलं जातं। कंठ आणि ओठ अर्थात या ठिकाणी महत्वाचे अवयव आहेत। जसं की ओ औ यासारखे स्वर हे या कंठ आणि ओठापासून निर्माण होतात असं आपल्याला दिसतं। आता काही अनुनासिके सुद्धा आहेत ज्यांचा उच्चार नाकातून होतो। ही नाकाची पोकळी आहे, नाकातून त्यांचा उच्चार होतो। जसं तुम्ही करून बघा, असं म्हणत असताना आपण तोंड मिटतो आणि श्वास जो आहे तो नाकातून बाहेर पडतो, त्यामुळं नाकातून उच्चार होतो आणि म्हणूनच त्याला अनुनासिक असं म्हटलं जातं। आता हे जे मानवी मुख आहे या ठिकाणी यातील सगळ्या अवयवांची नावं दिलेली आहेत। हे जे आहे म्हणजे आपल्या जिभेचा वरचा जो भाग आहे त्याला तालू शिखर असं म्हटलं जातं। ही जीभ आहे आपली, जिभेचा हा पुढचा भाग आहे, हा मधला भाग आहे आणि ही मागची जीभ आहे। या ठिकाणी एक घंटीसारखी लोंबणारी आपल्याला दिसते, तिला जिव्हामूल किंवा पडजीभ असं म्हटलं जातं। हा त्याच्या पाठीमागचा तालूपट आहे। त्याचबरोबर या ठिकाणी कंठामध्ये काही ग्रंथी असतात, जसं ही मोरगाण्याची पोकळी आहे, ही क्रिकॉइड ग्रंथी आहे। क्रिकॉइड ग्रंथी इथं जशी आहे तशी या ठिकाणी सुद्धा आहे आणि ही ऑरिटिनॉइड ग्रंथी आहे। या ग्रंथीचा उपयोग एखाद्या स्वर पेटीसारखा होतो, म्हणजे स्वर हे कंठातूनच निर्माण होतात, परंतु श्वास हे स्वर घेऊन येत असताना वेगवेगळे अवयव त्याला अडथळा आणतात आणि त्यातून वेगवेगळ्या ध्वनींची निर्मिती होते। या ठिकाणी ह्या कंठग्रंथी जशा आहेत या तुम्हाला दिसत असतील। वर आपण आलो तर या ठिकाणी ओठ आहेत बघा, हा खालचा ओठ आहे, हा वरचा ओठ आहे। ही दंतपंक्ती आहे, हे या ठिकाणी वरचे दात आहेत आणि हे खालचे दात आहेत, म्हणजे ही वरची दंतपंक्ती आहे, ही खालची दंतपंक्ती आहे। या ठिकाणी दाताचं जे मूळ आहे हे दंतमूल आहे। अशा प्रकारे मानवी मुखामध्ये असणारे जे वेगवेगळे अवयव आहेत त्यातून हे आपण वागेंद्रियाची आकृती काढून ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या। हे जे स्वरयंत्र आहे, आपण याला स्वरयंत्र का म्हणतो, तर मानवी मुखातूनच ध्वनी बाहेर पडतात आणि हे ध्वनी भाषेत वापरले जातात आणि त्यामुळं
आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. आणि त्यामुळं मराठीची वर्णमाला शिकत असताना वर्णांची उच्चार स्थानं कशा पद्धतीनं होतात हा भाग सगळ्यात महत्त्वाचा असतो. आणि म्हणून आपण स्वरयंत्र या ठिकाणी स्वरयंत्राची आकृती काढलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी आज समजून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भाषा विज्ञानामध्ये याचा खूप खोलवर विचार झालेला आहे. भाषा विज्ञानामध्ये स्वरविज्ञान नावाची एक स्वतंत्र शाखाच आहे, ज्याला इंग्लिशमध्ये फोनॅटिक्स असं म्हटलं जातं. फोनॅटिक्स मानवी उच्चारशास्त्राचा अभ्यास करतं. कोणतीही तुम्हाला जगातली परकीय भाषा शिकायची असेल तर त्या भाषेतलं उच्चारशास्त्र फार महत्त्वाचं असतं, ते समजून घेणं गरजेचं असतं. जसं मराठीमध्ये समजा आपण एखाद्या गावाचं नाव उच्चारताना विशिष्ट प्रकारानं उच्चारतो. तसं बघा, इचलकरंजी असं म्हणतो, पण इचलकरंजी हे रूढ आहे. त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने मी जर म्हणायला लागलो इचलकरंजी असं जर म्हणायला लागलो तर लोकांचं कन्फ्युजन होईल. गावाचं नाव हे नीट का उच्चारत नाहीत असं ऐकणाऱ्याला वाटेल. म्हणजे ऐकणाऱ्याला विशिष्ट पद्धतीनं त्या गावाचं नाव ऐकण्याची सवय झालेली असते. अशा पद्धतीनं भाषेमध्ये विविध शब्द हे विशिष्ट पद्धतीनं उच्चारण्याची भाषिकांना सवय असते आणि या सवयीतूनच बोलीभाषा निर्माण झालेल्या असतात. त्याचंच एक उच्चार शास्त्र त्यांनी विकसित केलेलं असतं. हे उच्चारशास्त्र जगातल्या प्रत्येक भाषेमध्ये असतं. ते उच्चारशास्त्र आपण समजून घेतलं तर मग आपल्याला ती भाषा समजून घ्यायला हरकत नाही. उदाहरणार्थ इंग्रजी भाषा इंग्लंडमध्ये पण बोलली जाते आणि अमेरिकेत पण बोलली जाते, पण इंग्लंडचा ॲक्सेंट वेगळा आहे. म्हणजे इंग्रजी भाषा उच्चारण्याची त्यांची पद्धत वेगळी आहे आणि अमेरिकेमध्ये जी इंग्रजी बोलली जाते ती उच्चारण्याची पद्धत वेगळी आहे. उच्चारशास्त्राचा अभ्यास जर आपला असेल तरच आपल्याला अमेरिकन इंग्लिश आणि ब्रिटनचं जे इंग्लिश आहे ते चांगल्या पद्धतीनं कळेल. मला वाटतंय मानवी स्वरयंत्र किंवा वागिंद्रिय हे तुम्हाला व्यवस्थितपणे या आकृतीवरून समजलं असेल. धन्यवाद.